इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद। विद्यार्थ्यांच्या हक्कांसोबत खेळणाऱ्या या सरकारचं करायचं काय? विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या या सरकारचं करायचं काय? इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब अरे तुमचं आमचं नातं काय? भारत माता की जय। हे बघा, विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणारं हे सरकार आहे। लाखोचा जनबोक्ष दिल्लीमध्ये उसळलेला असताना, आपल्याला सगळ्यांना दिल्लीला पोहोचणं शक्य नसताना आपण इथं जिल्हाधिकार्यालयावरती पोहोचलेलो आहोत फक्त आणि फक्त धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी। या भारतामध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळायचा एक गलिच्छ प्रकार चालू आहे। नीटचे पेपर फोडले जात आहेत, सर्वसामान्य लेकरं पोटाला चिमटा काढून शिक्षण घेतात आणि शेवटी त्यांच्या पदरामध्ये काय पडतं तर पेपर फुटीसारख्या घटना भारतामध्ये घडलं, नीटमध्ये घडलं, तेच टीईटी मध्ये पण घडलं। इथे एमपीएससीची परीक्षा ऑनलाईन करायची कारण की यांना फोडायला जरा सोपं जाईल। मग या सगळ्या संदर्भामध्ये आपण सगळे मिळून एकत्रित लढत आहोत आणि तुम्ही सगळे इथं आला त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं तर तुमचं अभिनंदन आहे, तुम्हाला टाळ्या वाजून स्वागत आहे। या भारतामध्ये एक सिस्टीम आली आहे बघा। सिस्टीम काय की इथं मोठ्याचंच पोरग मोठं होणार, गरिबाची सत्यात माती केली जाणार। इथं मागचे 30 दिवस झालं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला जातोय, पण त्या राजीनाम्याच्या ऐवजी इथं दिले जात आहेत अश्रुधुराच्या नळकांड्या, इथं दिलं जात आहे अंगावरती पाणी मारणं। मगाशी तर संसदेबाहेर असे जवान बंदुकी रोखून आंदोलकांवरती रोखून उभा होते। भारतीय संविधान आपल्याला आंदोलन करण्याचा एक मूलभूत अधिकार देतं, पण तो अधिकारच हे सरकार चिनून घेत आहे। म्हणजे यांना सरळ सरळ हुकुमशाही या भारतामध्ये लागू करायची आहे का असा प्रश्न पडतो। त्याच्याच विरोधामध्ये धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागण्यासाठी आपण एकत्रित जमलेलो आहोत। मुळातच या भारतामध्ये आजपर्यंत पेपर फुटीसारख्या घटना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी झाल्या नाहीत। मागच्या 2014 पासून 156 वेळा या भारतामध्ये पेपर फुटले। किती? 156 वेळा। आणि नीट सारखा पेपर फुटत असेल आणि त्याच्यामधून पैशावाल्यांची लेकरं डॉक्टर होत असतील आणि गरिबांचा हक्क मारला जात असेल तर अख्खा भारत आज एकवटलेला दिसायला पाहिजे आणि तो आता कुठेतरी दिसतोय। या सरकारची हुकुमशाही आपल्याला दिसते, या सरकारने केलेला दंडेलशाही, या सरकारने आंदोलन दाबण्याचा प्रयत्न सोनम वांगचुक सरांना यांनी अक्षरशः उचलून नेलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलंच। त्याच्या विरोधामध्येच आपण हे आंदोलन उभं केलेलं आहे। आपण आता जिल्हाधिकाऱ्यांना भेटू आणि त्यांना निवेदन देऊन सोनम वांगचुक सरांच्या समर्थनार्थ त्यांना डिटेन्शन मधून सोडून द्यावं आणि धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत। तिथं भेटून त्यांना निवेदन देऊ, त्या घोषणा। इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, भारत माता की जय, भारत माता की जय। सगळ्यात पहिली मागणी तर त्यांना जे नजर कैदेत ठेवले त्यांना सोडून द्यावं, लोकशाही मार्गाने त्यांना त्यांचं आंदोलन करून द्यावं। ते लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना सरकारने त्यांना डिटेन्शन केलं आणि एका हॉस्पिटलमध्ये बंद केलं, त्यांना भेटायची परवानगी नाही। मग त्यांना सोडून द्यावं आणि त्याच समवेत धर्मेंद्र प्रधानांनी नैतिकतेच्या मूल्यावरती राजीनामा देऊन इथली शिक्षण व्यवस्था बदलावी आणि हे पेपर फुटीसारखे प्रकार सरकारने त्वरित बंद करावे ही सगळ्यात मुख्य मागणी आहे। जे.पी. नड्डाचा आता दीपिकेबरोबर चर्चा झालेली आहे आणि कदाचित धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देखील होऊ शकतो। वांगचुक बद्दल काय म्हणतात? त्यांची पण 3 मागण्या, त्याबद्दल काय? मुळातच त्यांच्या ज्या 3 मागण्या आहेत त्या 3 मागण्यांवरती सरकारने नैतिकतेच्या मूल्यावरती हे सरकार मागचे 30 दिवस झाले हे आंदोलन करत आहेत। त्या आंदोलनामध्ये कोणताही तोडगा काढला गेला नाही, उलट आंदोलन चिघळण्याचं यांनी काम केलं। सगळ्यात पहिले तर सोनम सरांना हे उचलून घेऊन गेले, अक्षरशः तुम्ही सगळ्यांनी बघितलंच। त्याच्यानंतर आज सगळे आंदोलनकारी शांततेमध्ये आंदोलन करताना त्यांच्यावरती अश्रुधूर सोडण्यात आले। मग याच्यामध्ये चर्चा झाली ती सीजेपीच्या प्रवक्त्यांसोबत झाली, राजीनामा होईल की नाही हे भविष्यात कळेलच, पण सगळ्यात मुख्य मागणी ही राजीनाम्याचीच आहे आणि त्याच्यानंतर नीट पेपर फुटीसारखे प्रकार टाळण्यासाठी कायद्यामध्ये बदल करून विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणं यांनी बंद करावं ही मुख्य मागणी आहे। तुम्ही निवेदन पुढे काय जर इथून पण काही तोडगा नाही झाला, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामाच झाला नाही तर राज्य लेवलवरती आम्ही खूप मोठं आंदोलन उभं करू। कोणाचे नेतृत्व? नेतृत्व सगळ्या जनतेचं, विद्यार्थ्यांचं नेतृत्व
इथं नाव कमवायला सगळे आले असतील, पण आम्हाला नावाची अपेक्षाही नाही. मुळातच विद्यार्थ्यांचं हित हे सगळ्यात महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये पण टीईटी सारखे पेपर फुटतात, त्याच्यावर कोणती कारवाई होत नाही. मुळातच दादा भुसे साहेबांना टीईटी काय असते हेच माहित नाही, हे आमच्या निदर्शनास आलं जेव्हा आम्ही त्यांना बोललो. मग असा शिक्षण मंत्री काय करायचे? त्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. एमपीएससी ची परीक्षा 1 वर्ष यांनी ऑनलाईन पुढे ढकलली, पण आमची मागणी आहे की एमपीएससी ची परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाईनच व्हायला पाहिजे. जे विद्यार्थी ऑफलाईन अभ्यास करताय त्यांनी ऑनलाईन परीक्षा कशी द्यायची? या सगळ्या मुद्द्यांवरती आम्ही लढत आहोत आणि भविष्यामध्ये आम्ही मंत्रालयापर्यंत पोहोचायला बी कमी करणार नाही.